तर जय भीम, जय शिवराय मित्रांनो, कशात मजेत ना. तर आम्ही चाललो आहोत वरती सपाटीवर. तर आज माझा मित्र आलाय मुंबईवरनं, रोहित. तर त्याला तो म्हटला जाऊया वरती. तो 1 वर्षानं आलाय, मित्र भेटलाय आपला. तर म्हटलं चल, आला घरी तर जाऊयात म्हटलं. तसं पण मी घर बसत झालोय ना आता, म्हणून आता म्हटलं जाऊया वरती. बघा, हा आमचा तसा सपाटीचा रोड. आणि हे बाजूला आहे धरण नाही, सॉरी, असं कातळ साहेब बोलतात ते आहे. हे बघा, तुम्हाला दिसणार नाही, पाणी आहे ना. पाण्याचा आवाज खूप आहे, त्यामुळे आहे ना माझा आवाज पण तुम्हाला जरा स्लो येईल. मी जरा आवाज साऊंड वाढवायचा मी प्रयत्न करीन. मी याला सकाळीच पाऊस पडला आणि जो इथं आम्हाला फिरायला जायचं होतं, इथं जो आम्हाला टाकून गेला. आता पण छत्रीने आणलेली आहे आणि पाऊस येईल असं वाटत नाही आहे, कारण हे बघा पूर्ण आसमान खुला हो गया आहे. अरे इथे जिंदगीच आमची हे फुली झाली, तर आसमान काय ना होणार. हा असं का वाटतं की हा रोड वेगळा आहे. त्या गावाच्या मुलीनं बघून घ्या, पोरगा मुंबईचा आहे. हा बघा, हा बघा, पडला असता ना मस्त कॉन्टेंट भेटला असता. हे कोण रे मुंबईचं पोरग. कुठनं हाय जायला. मी आता ह्याला बोलते, मीच पडलो नाही बस. ये हम आ चुके एडवेंचर पर, लेकिन हमारे पीछे बैग नहीं है. वाव, हा इथं हे चांगला आहे, व्ह्यू चांगला आहे, पण इथनं जायला जागा नाही. हा मला काय वाटतं हा नवीन रोड आहे ना, की आम्हीच रोड चुकलेला आहे. काय म्हणतले, असं वाटतं की आम्हीच रोड चुकलेला आहे. इकडनं वाघ आला की आमच्या इकडनं वाघ निघणार आहे. आम्हाला आपल्या गावकरांना आपल्याला हे आहे, पण मुंबईकर आलाय ना, तो काय करेल. त्याला मला खांद्यावर घेऊन त्याला जायला लागल. काय समजत नाही मंडळीनू. मी पण इथं किती महिन्याने आलोय. वाव, नाईस व्ह्यू. हे मुंबईकर इथं आले की एकदा जायचं नाव नाही काढत, कारण आपलं कोकण आहेच तसं. दाखवू काय तुम्हाला खालचा व्ह्यू, थोडा नंतरला दाखवतो. पहिला आपण वरती जाऊया. आणि मी ह्याच्यावर गाईस हे बघा जीन्स पॅन्ट घालून आलोय. हा असं वाटतं हा ओळखीचा रोड आहे. हाँ मेरी जान हम रुक जाओ. ओरडा झपाटलेला नाही बस. काहीच घेण्यावेळी आम्ही आहे ना इथं आंबे इथे हे करायला आलेलं होतं, काढायला. हे बघा कुठं ते झाड गेलं, कुठं इथे की पुढे. नाही नाही, हे नाही, इथं कुठेतरी होतं गाईस. इथं आंब्याचं कुठेतरी झाड आहे. इथे आहे ना आंबे आम्ही हे करायला आलेलं, चोरायला, म्हणजे चोरायला नाही, तसं काढायला आलेलं. त्याचं सांगायला जाऊन आणि वरनं आले ते काठी घेऊन. तो एक पोरगा झाडावरतीच थांबला, आम्ही त्याला सोडून डायरेक्ट गेलेलो खाली. काय हे कुठला आपण चढतोय नक्की. हे थांब, इकडनं खाली आहे तो, तिथं आहे.
खाली आहे तिथं खाली. खाली हो नाही बसता. मग काय माहिती, बघूया गाईस. थोड्या वेळाने भेटूया आपण. तो लागलाय, पडलं बिडलं तर परत व्हिडिओ मध्ये येईन मी. काय एवढा चढलेला. आणि आम्ही हे बघा तिथे त्या साईडला आहे, इकडे दिसणार नाही तुम्हाला. अहो व्ह्यू बघा गाईस, खतर मस्त आहे. मग खाणं दाखवतो. इथे म्हणजे कोणाला जास्त माहित नाही आहे. इथे आम्ही म्हणजे वाडीतलेच वगैरे येतात इथं आंघोळ वगैरे करायला. खतरनाक व्ह्यू आहे गाईस. असं आता हे बघा, आता कॅमेरा आणला असता ना 100% पावसाने धुमशान घातला नसतं इथं. कॅमेरा आणलाय म्हणून बघा आता कसा आहे. हे बघा पूर्ण घामाने हे झालो. जरा चढलो नाही. याकडे इकडनं पाय घसरला बघा, इकडनं गडगडत खाली डायरेक्ट घरात. डायरेक्ट घरात. कुठनं तरी हिटनच होता रोड, मीच विसरलो. जायचं आपल्याला खरंच तिकडं त्या साईडला. तिथे नशीब आम्ही रात्रीचा आलेला नाही आहे. कुठनं जायला आहे आम्हालाच नाही माहिती. बघूया, ट्राय करूया आपण जायचं तिकडं. तुम्हाला दाखवायचं आम्ही प्रयत्न करतोय आहे. तुम्हाला जरा रस्ता आम्हाला माहित नाही. हा बघा कसा उभा आहे एकदम. मी जर असं सरकलो मी ह्याला घेऊन जाणार, याचा पाय पकडून. जायचं तर सोबत जायचं. ब्लॉग करत जाल खाली. नाही जाणार तर मित्राला सोबत घेऊन जाणार. एक काम करूया गाईस, आम्हाला रोड भेटलाय वाटतं. थांबा जरा, तुम्हाला 2 मिनिटांनी जरा परत व्हिडिओ चालू करतो. काय हे बघा आम्ही कुठनं आलेलो आहे. आता आम्हाला रोड भेटला. मारी त्याच्या. हा अजून काय पुढे हाय. थांबा, कुठनं इथनं जायला जागा नाही बघा. इथनं असेल कदाचित, पण व्ह्यू खतरनाक आहे हा. प्रत्येक आम्हाला व्ह्यू भेटतात ना एकदम रावळ. नाच करती काय. कॉफी कॉफी करायची ना. आता इथंच माझी कॉफी गेली असती. गाईस एकदाचा रोड भेटला आम्हाला, म्हणजे पाण्यात नाही, एकदम पाण्यात नाही. पण इथं सरकायला होतं गाईस. मित्रांनो इथं सरकायला होतं. तुम्हाला जर हा हिडन स्पॉट तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, सांगतो तुम्हाला. पाण्याचा आवाज लय हाय त्यामुळे तुम्हाला सांगतो मी. गाईस काय करायचं आता. तर एकदाचा गाईस आपण आलेला आहे. पाणी कमी आहे पण चांगलं आहे. हे हा बघ खेकडा बघा, भोगा केवढा आहे. हे ह्याला पकड, ह्याला पकड. कुठं गेला गाई. एकदम काळा काळा होता, मोठा होता, म्हणजे खेकडा होता. हे पकड. बघतो, प्रयत्न करतो. फक्त त्याच्या बदली दुसरा खेकडा नको पकडायला. काय काय दिसतंय काय. हा घेतला गाई. या इकडं. हा बघा, हा बघा, बघा कसा लपलाय. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. दिसला काय. हा बघा दिसला काय. दिसला. आता ह्याला पकडायचा प्रयत्न करूया आपण. चाटे चाटे. आला का पाणी देतोय त्याला प्यायला.
काही दगडा हात घालू शकत नाही. कसला पळतोय तो. मग कार पण आम्हाला भेटलेली. आता लय खाली आहे. नाही त्याला पकडायला काय नाही, त्याला हात पण पकडीन. पण हे बघा मला आधीच इथं हाताला हे झाले. हे कपडा आहे ना, कपडा आहे ते, कपड्याला हे नाही करणार. खाल्ला तो कपडा. तो बसलाय गेला कुठं. पाणी गायब. काय अरे तो तिथं काय बाबा वरती पायची. येऊ दे. माझ्या अंगडा धरल त्याला. इथे येऊ दे. काय म्हणजे काय पकड अंगठा पकडला तुझा. त्याचा माझी पिल्लू. अरे किती गोड आहे. हे बघा किती गोड आहे. आबा हा ओपन केला नाही. हा बघा गाईस केवढा आहे बघा. काय करायचं काय झालं सोडायची. मला वाटतं हा एक घेऊन फायदा नाही. बरोबर ना. सोडी याला कुठे सोडायची. काय तिथं सोडूया. तिथं सोडूया ना. जिथं होता तिथं. बाबा आपले सुखरूप घरी जा. तुझ्या घरी आम्ही तुला सोडतोय. जा बस तिथे. अरे हा तर लय खाली गेला. असू दे आता सोडलेले आहे. पिल्ल घातल्या की नंतरला आपल्याला चांगलं आहे. जास्त भेटतील खायला. इथे गेलेलं असतं पण इथे हे बघा. हे बघा हे एवढं पाणी आहे इथं म्हणून जात नाही. काय करायचं जायचं आपण घरी. तर काय इथं मीच पाडणार आहे. आणे दे बघा. हे इथने गेलेलं होतं. काहीच काय नाही म्हणून टाइमपासला आम्ही उगाच फिरत बसलेला आहे. आम्ही पण येतोय. गाईस कृपया तुम्ही येऊ नका. आम्ही कसं तरी आलेला आहे. बोल आहे. हो भरपूर खोल होता गाईस. अरे तिच्या गाई ह्या पावसाने धुमशान मग घातला. तो बघा केवढा आला तिकडनं. आता आम्ही भिजला तिथं. हे थांब माझ्यासाठी. गेलो मी. आलो टॅलेंट नाही मग नाप करते काय. मम्मी
ठीक आहे. झालं, बंद झालंय आता. तिकडनं जाऊया काय? तिकडनं तुला काय एवढं पाण्यात हे का करायचं आहे? काही खूप हे आहे. गाई जाशील खाली. आई ग, गाई भारी कॉन्टेंट भेटलाय. हा हे बघा इकडनं झालेलं होतं. आम्ही खाली उतरल्यावर गाईज परत भेटूया आपण. गाईज हा बघा, हा चांगला रोड आहे. हा लागला, काहीतरी लागलं. हा आता कसा रोड आम्हाला भेटला. हा बघा, ही आमची पायचा. इकडनं जाऊया. हा हा इकडनं पण आहे ना, पण हे गवत वाढल्यामुळे आहे ना गाईस आम्हाला दिसत नाही आहे. गवत खूप झालंय. हे बघा खाली यायचंय ना. हे बघ इकडनं जाऊया गाईस. चिखल बघा. हो हे बघा गाईस, तरी पण व्लॉग मध्ये बसणारच आहे. काय चला हातपाय धुवून घेऊया आधी. तर मित्रांनो, घरात याची बायको कपडे धुवत नाही म्हणून इथं आलाय. कोणाची बायको धुवत नाही घरी कपडे, कमेंट करा लवकर आणि टॅग करा त्या मित्राला. मी घरी येऊन धुतो. हे बघा इथं धुतोय तो. तर मंडळीनो, आता आपण घरी चाललो आहोत. पडला असता तर बरं झालं असतं. तर आता आम्ही परतीचा प्रवास करतोय. खूप आम्ही लांब आलेलो होतो ना, हे 7 पार डोंगर सगळं चढून. सुंदरी सुंदरी. हा तू मग जाणी काय आहे पुढे गाणं पुढे येत नाही. परत काही मागाशी बघा ऊन पाडलेला आणि आता बघा पूर्ण काळोख काळोख केला नाही पावसाने पूर्ण. नशीब मागाशी आम्ही निघालेलं आणि पाऊस जोरात आला नाही. काय आम्ही काय भिजलेलं नाही आहे, फक्त तुम्हाला दाखवलेलं. तर फायनली गाईस आपण आलो आहोत खाली. हे बघा, पण इथे चिखल खूप आहे. तर हा आपला मित्र मागाशी तिथं पडला, तुम्ही बघितलाच असेल. तर आज काय आपली एवढी म्हणजे गँग नाही आहे. तर ते बघा, ते वाटतं जाता तरी वरती आरतीला. आरती करता तिकडे बघता बघता मी इथनं गेलो नाही बस. त्याचा आलेला गाईस. हे बघा ही विहीर बघा, पूर्ण पाणी नीलं आहे आणि मी पण नीला झालोय. हा बघा, हा मागाशी इथनं तुम्हाला व्ह्यू नाही दाखवला. काय झालं साहेबांनो, मुंबईकरांनो. काय म्हणला? हा इकडनं वरती सपाटीवर, इकडनं वरनं पण आहे. तर गाईस, आजचा हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.